नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत अबाउट इंडिया अँड सोशल रिफॉर्म. तर आपण सामाजिक क्रांतीबद्दल वाचतो किंवा ऐकत आलो आहोत सिन्स चाइल्डहुड. आपण काही ठराविक नावं ऐकलं की राजाराम मोहन रॉय, बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, महात्मा फुले आणि ह्या सगळ्यामध्ये सावरकरांनी केलेले सोशल रिफॉर्म याबद्दल कोणालाच माहित नाही. आपण त्यांच्याबद्दल एक असं सेट नरेटिव्ह किंवा कुठेतरी वाचलेल्या गोष्टी ऐकल्या की त्यांनी समुद्रात टाकलेली उडी, अंदमानला ते जेलमध्ये होते. हे सोडलं तर कोणाला त्यांच्याबद्दल माहीतच नाही. समजा सामाजिक क्रांती आहे. सो महेश, फ्रॉम द सोशल रिफॉर्म अँगल थोडंसं एनलाइटन कर आपल्या ऑडियन्सला की व्हॉट ऑल थिंग्स पीपल नीड टू नो अबाउट सावरकर अँड सोशल रिफॉर्म. सो लाइक तू म्हणाला की सावरकर जेव्हा पण आपण आठवतो की अंदमानात त्यांनी भोगलेल्या मरण यातना किंवा त्यांनी मार्सेच्या इथे मारलेली उडी हे लक्षात राहतं. तर त्यासाठी सावरकरच बोललेत की माझी ती उडी किंवा मी भोगलेल्या यातना विसरलात तरी चालेल, पण मी केलेलं सामाजिक कार्य विसरू नका. आणि त्याच्या अगदी उलटच आपण केलं की त्यांनी जे मेन सामाजिक क्रांती घडवण्याचं काम केलं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सावरकरांनी खूप केलं. ते आपण विसरलो. सो त्याची सुरुवात अशी झाली, की अंदमानमध्ये असताना सावरकरांना कळलं, की हिंदूंमध्ये खूप अंधश्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण समाजाचं आणि हिंदुत्व ॲज अ पॅन सोसायटी म्हणून खूप नुकसान होते. फॉर एक्झाम्पल ते अंदमानात असताना अ, मुसलमान कैदी हिंदूंच्या जेवणात हात टाकायचे म्हणायचे, "ओके, मी हात लावला आता, तू आजपासून मुसलमान." किंवा बरेचशा गावाच्या गावं विहिरीत पाव टाकला, उद्यापासून तुम्ही ख्रिश्चन. असं पूर्ण गावच्या गाव ख्रिश्चन झाले. सो हे म्हणजे दुसऱ्या परदेशी माणसाचं जेवण जेवलो किंवा त्यांनी हात लावला, तरी आपला धर्म बुडतो. इथून सावरकरांना ते कळलं, अरे हे जर थांबवलं पाहिजे आपल्याला. आणि जेव्हा ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत होते, तेव्हा त्यांना ॲक्टिव्हली पॉलिटिक्समध्ये पार्ट करता येत नव्हतं. सो त्यांनी विचार केला, जर हिंदू समाजाला मी अ, या सगळ्या गोष्टीपासून, ज्या आपल्या पूर्वीपासून चालल्यात आणि त्याला हिंदू धर्म म्हणूनच त्रास होतोय, त्या समाजात जर आपण प्रबोधन केलं, हिंदुत्व असा बेस ठेवून, तर आपण राजकीयच काम करतोय. सामाजिक काम हेही राजकीय आहे. म्हणजे ते इनडायरेक्टली हे करून म्हणून त्यांनी ते काम सुरू केलं. अ, आणि मला वाटतंय ते समाजापुढे आपण मांडलं पाहिजे. आणि त्यात बऱ्याच गोष्टी होत्या. त्यांनी सांगितलं 7 बंदी आहेत समाजात. म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडे गेला तरी तो हिंदू राहत नाही. अशी एक समजूत आपली होती. परदेशात गेला की हिंदू धर्म बुडाला. हिंदू नदीच्या पलीकडे गेला की हिंदू धर्म बुडाला. हे होतं. रोटी बंदी होती. नाही तू दुसऱ्या कास्टचा असेल, तर आपण एकत्र जेवायला बसू शकत नाही. बेटी बंदी होती. इंटरकास्ट मॅरेज अलाउड नव्हते. अशा एक 7 प्रकारच्या बंदी होत्या. सावरकर म्हणले, "या पहिले उखाडून टाका." आणि ते सुरुवात करताना त्यांनी बरेच इंटरकास्ट डायनिंग सुरू केलं. आय गेस सर्वात पहिले इंटरकास्ट डायनिंग हे सावरकरांनी केलं. तो फोटो पण आहे, आपण शेअर पण करू इथे. तर ते सावरकरांनी काम केलं. त्यांनी दलितांसाठी मंदिर उभं केलं रत्नागिरीत, पतितपावन मंदिर. हजारो रत्नागिरीतली मंदिरं त्यांनी दलितांसाठी अ, अ, खुली करून दिली. त्यांनी नाशिकच्या त्यांच्या आता नाशिक त्यांचा जन्मच नाशिकचा होता. तर त्यांनी एक स्पेशल पत्र नाशिकच्या नागरिकांना तेव्हा लिहिलं, की तुम्ही काळाराम मंदिर हे सगळं आपल्या हिंदू दलित बांधवांसाठी खुले करा. त्यांनी अनेक अनेक गाणी लिहिली. तुम्ही आम्ही हिंदू, सकल हिंदू बंधू बंधू. म्हणजे तुम्ही सगळे आपण एकाच आईची लेकरं आहे, हिंदू ॲज अ अम्ब्रेला म्हणून. तर त्यांनी अशा प्रकारचे खूप सोशल रिफॉर्म्स केले. त्यांनी इतके कडवटपणे केले, की सनातनी जे लोकं होते, ते त्यांच्यावर खूप राग धरून होते. त्यांनी काही लोकांनी सावरकरांना शेणमार केली. त्यांच्या मुलींबरोबर बोलत नव्हते. त्यांना खूप त्रास पण दिला. म्हणजे त्यांना दोन्हीकडून त्रास होता. एक सामाजिक क्रांती करतोय म्हणून सनातन्यांकडे होता आणि इंग्रजांकडनं होता. सो अशा दोन्ही बाजू फक्त ते सावरकर होते म्हणूनच सांभाळू शकले. आणि हिंदुइझम म्हणजे आता हे तर याचं गिव्हन टर्म, असं कधी टर्म नव्हता. सनातन धर्म जे आहे तो खूप वर्षांआधी, हजारो वर्षांआधी जे धर्म होता आपलं किंवा जे बेसिक रूल्स रेग्युलेशन्स किंवा मान्यता होत्या ते आपल्याला माहितच नाही.
कारण जे रिसेंट सेंचुरीज मध्ये शेप झाले ओपिनियन्स येस. आणि जे असे स्ट्रिक्ट स्ट्रिंजंट रूल्स झाले, सो आय थिंक हे आपणच स्वतःवरती लादले. आय थिंक ओरिजिनली सनातन धर्म माइट हॅव बीन अ लॉट डिफरंट. आणि ऍब्सोल्युटली. सावरकरांनी ते एक ब्रिजिंगचं खूप मोठं काम केलं ऍब्सोल्युटली. टू गेट अस बॅक टू द रूट्स अँड टू गेट अस रेड ऑफ की नाही, ह्या गोष्टी नाही आहेत, दिस इज नॉट अर धर्म. आणि आपला धर्म काहीतरी वेगळा होता. आपला धर्म खूप ह्याच्या पलीकडे आणि खूप वरच्या लेवलचा विचार करणारा धर्म आहे. बरोबर बरोबर. तर ते नरेटिव्ह सेट होत गेलं की ब्रिटिशांकडनं की तुम्ही बॅकवर्ड आहेत, हिंदू धर्म मागास आहे, ते आपण बोललो असं सती कायदा हे होतं हे. तर ते प्रोपगेंडा तयार केला की हे मागास लोक आहे, काय म्हणतात मिडिल अजून प्रथा पाळतात. तर असं काही नव्हतं म्हणजे. आणि आय थिंक फॉरेन रुलर्सला पण हे कळलं होतं की इथे जर आपण कास्ट मध्ये पण इथे पेटून दिल्या गोष्टी, येस, डिवाइड म्हणजे अँड अजून रूल. वाढत वाढत डिवाइड अँड रूल ते तर त्यांची पॉलिसीज होती आणि ते सक्सेस त्याच्यामध्ये होत होते. म्हणजे हिंदूंना कास्टमध्ये डिवाइड करा, परत हिंदू मुस्लिम म्हणजे धर्मात डिवाइड करा आणि रूल करा. तो सावरकरांनी ते युनिटीचं काम केलं. बरोबर. तुम्ही आम्ही एकच आहे, हिंदू आहे, विषय संपला. दुसरं काही नाही. त्यांनी इव्हन पुढे जाऊन सांगितलं की हिंदू शीख असं लावू नका किंवा शीख वेगळा धर्म लावू नका. तुम्ही हिंदू शीख म्हणा किंवा हिंदू जैन म्हणा. तुम्ही असं सेपरेट लावू नका म्हणून त्यांनी सगळ्यांना एका अम्ब्रेला एका छत्रीखाली हिंदू नावाच्या मोठ्या अशा वटवृक्षाखाली घेण्याचं काम केलं. मोर दॅन रिलिजन, सिव्हिलायझेशन म्हणून एक Yes. आयडेंटिटी देण्याचं येस प्रयत्न केला येस सगळ्यांना. ऍब्सोल्युटली. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जर जाणून घ्यायचं असेल लोकांना, तर कोणते बुक्स वाचले पाहिजे, म्हणजे तुला कशी माहिती? तर अगेन याच्यामध्ये सावरकरांच्या बाबतीत एकच चांगली गोष्ट आहे की तुम्हाला दुसरं काही वाचायची गरज लागत. त्यांनी स्वतःहून भरपूर लिहून ठेवले. जर एखाद्याला जाणून घ्यायचं असेल त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल तर अंधश्रद्धा निर्मूलन कथा अशा त्यांचे 2 भाग आहेत पुस्तकांचे. विज्ञाननिष्ठ निबंध, ह्याच्यामध्ये ते सायंटिफिक अप्रोच कसा ठेवला पाहिजे, विज्ञानवादी व्हा म्हणून सावरकरांनी सांगितले, पुराणवादी होऊ नका. त्यामध्ये ते स्पष्ट सांगतात की कुठल्याही धर्माच्या मागचे पुस्तकं असतील ते चांगलं एक वाङ्मय, चांगलं एक काय म्हणतात त्याला लिटरेचर आहे म्हणून कपाटात ठेवून दे. बाकी तुम्ही सायन्स काय सांगतोय, विज्ञानात काय आहे आणि जे त्या सायंटिफिक काय म्हणतात ते कॅल्क्युलेशन मध्ये पास होते ते घेऊन पुढे चाला. बाकी सगळं कपाटात ठेवून द्या आणि हाच आपला धर्म आहे म्हणून पुढे जा. तर एवढे त्या काळी विचार मांडणारे पण सावरकर होते. दुसरं म्हणजे त्यांनी जात्युच्छेदक निबंध अशी एक निबंधमाला लिहिली. ती पण खूप वाचनीय आहे, सगळ्यांनी वाचली पाहिजे आणि तुम्हाला कळेल मग किती डीप मध्ये सावरकरांनी या विषयावर काम केलं. बऱ्याच लोकांना माहित नसेल या गोष्टींबद्दल जे आपण इनिशियल लेवलला चर्चा केल्या आज. सो तुम्ही पण आज आम्ही सजेस्ट केलेले बुक्स वाचू शकता. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला ते सगळं वाचल्यानंतर, तुम्हाला कशी जाणीव झाली, तुमचे काय मतं आहेत हे तुम्ही मांडू शकता कमेंट्स मध्ये. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत ज्यांना माहित नसतील अबाउट वीर सावरकर अँड हिज सोशल रिफॉर्म्स. आणि आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये खोलवर अनालिसिस करूया अबाउट हिज सोशल रीड्स, थोडेसे या बुक्सच्या रेफरन्सेस त्याच्यामध्ये सांगता येईल की हे काम केलं, हे काम केलं, त्याने काय परिणाम झाले. सो स्टे ट्यून आणि नमस्कार.